नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. भारताच्या अस्मितेला नमवण्याच्यासाठी पहलगाम इथं झालेला इस्लामी अतिरेक्यांचा हल्ला अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करतोय. सुरक्षा यंत्रणांच्या अपयशाची चर्चा यात सर्वप्रथम होतीये. केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार आणि जम्मू काश्मीरमध्ये नवनियुक्त असलेलं अब्दुल्लांचं सरकार काय करतंय असा थेट सवाल आता विचारला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना तातडीनं जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात पाठवलं आणि स्वतः नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा आपला दौरा अर्धवट सोडून भारतामध्ये परतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतावं लागणं ही अत्यंत आव्हानात्मक बाब आहे. पंतप्रधानांनी भारतात परतताच पहिल्यांदा विमानतळावरच एक बैठक घेतली. विमानतळावर बैठक घेतल्यानंतर त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या आणि तातडीनं यंत्रणा कामाला लावण्याच्यासाठी सांगितलं. यानंतर दिवसभराच्या घडामोडींमध्ये बैठकांचं सत्र सुरू राहिलं. संध्याकाळ होईपर्यंत पंतप्रधानांनी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी म्हणजेच भारताच्या सुरक्षा समितीची बैठक नवी दिल्लीमध्ये बोलवली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वतः थांबत त्यांनी तात्काळ संपूर्ण प्रकरणावर भारताची पुढची भूमिका काय असेल ते अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. मैं इस मंच से देशवासियों को आश्वस्त करता हूं, घटना के मद्देनजर भारत सरकार वो हर कदम उठाएगी जो जरूरी और उपयुक्त होगा. और हम सिर्फ उन लोगों तक नहीं पहुंचेंगे जिन्होंने इस घटना को अंजाम दिया है. हम उन तक भी पहुंचेंगे जिन्होंने पर्दे के पीछे बैठकर हिंदुस्तान की सरजमी पर ऐसी नापाक हरकतों की साजिशें रची हैं. या हल्ल्याच्या निमित्तानं लष्करी अधिकारी काही गोष्टींकडे भारत सरकारचं लक्ष वेधू शकतात आणि त्या निमित्तानं त्यांनी मांडलेला सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो लष्कराच्या गणवेशाचा. आता या चित्रांमध्ये तुम्हाला सैनिक जे कपडे घालून वावरताना दिसतात तो भारतीय सैन्याचा अधिकृत लष्करी गणवेश आहे. इन्फंट्री बटालियनचा तो लष्करी गणवेश म्हणून आजवर ओळखला जायचा. पण आता परिस्थिती अशी झाली आहे की हाच लष्करी गणवेश इतर अनेक सैन्य दल तर वापरतातच, पण चक्क खाजगी यंत्रणा सुद्धा हा लष्करी गणवेश बिनदिक्कत विकत घेत आपल्या खाजगी सुरक्षा रक्षकांना देत आहेत. इतकंच नाही तर भारतातला सामान्य नागरिक सुद्धा अशाच स्वरूपाच्या कपड्याची पॅन्ट शर्ट बनवून ती घालून भारतातल्या गर्दीतल्या किंवा आसपासच्या वातावरणात फिरताना दिसतोय. ही सगळी बाब यासाठी सांगायला हवी कारण पहलगामच्या हल्ल्यामध्ये अतिरेक्यांनी अशाच प्रकारचे कपडे घातले होते. अतिरेक्यांचे अशाच प्रकारचे कपडे घालून वावरण्याचं प्रकरण हे तिथल्या पर्यटकांना फसवून गेलं. कारण आपल्या आजूबाजूला सुरक्षा रक्षक आहेत या भ्रमामध्ये पर्यटक राहिले आणि ज्या सुरक्षा रक्षकांच्या वेशात अतिरेकी आले होते त्यांनी आपलं कार्य साध्य केलं. सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे लष्करी गणवेश बाजारात सहज उपलब्ध का होतात, कसे होतात याची चर्चा करण्यासाठी आम्ही मुंबईतल्या एका अशाच लष्करी गणवेश भाड्यानं देणाऱ्या दुकानाच्या मालकाशी चर्चा केली आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवरती जो हल्ला झाला होता आणि भारतीयवरती जो हल्ला करण्यात आला होता त्या आतंकवाद्यांनी भारतीय सैन्यांचे गणवेश परिधान केले होते आणि ते गणवेश भाड्याने मिळतात. जर आर्मीचे ड्रेस दाखवायचे झाले तर ते आमच्याकडे ओरिजिनल नाही आहेत, हे असे साधे येतात.
तर आम्ही कोणत्याही प्रकारचे हे ड्रेस देत असताना जे आपल्या महाराष्ट्र पोलिसांबाबतीत असतील किंवा आपल्या भारतीय सैन्याच्या बाबतीत, तर आम्ही पोलिसांचे लेटर घेतल्याशिवाय हे ड्रेस आम्ही कोणालाही देत नाही. मात्र या ठिकाणी जे भाड्याने ड्रेस देतात त्यांनीही याबाबत जी आहे ती स्पष्टता केलेली आहे की आम्ही पण ज्यांना पण ड्रेस देतो त्याची पूर्णपणे काळजी घेतो, त्या ड्रेसचं गैरवापर होऊ नये म्हणून. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह मी महेंद्र जोयल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. एका बाजूला काही जण असे गणवेश देत असताना काळजी घेत असतीलही, पण ही काळजी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी घेतली जाईलच असं नाही. विशेष म्हणजे हे गणवेश सार्वत्रिक करू नका आणि इतक्या सहजपणे बाजारात आणून ते सगळ्यांसाठी विकायला उपलब्ध करू नका, हे लष्करी अधिकाऱ्यांनी केंद्रीय गृह विभागाला यापूर्वीच सांगून झालं होतं. पण तीच बाब केंद्रीय गृह विभागानं तेव्हा ऐकलीच नाही आणि याच्याच चुका आपण आत्तापर्यंत अनेकदा भोगतोय. आणि एवढंच कारण नाही आहे, आजकाल जे प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड्स आहेत ते सुद्धा असाच युनिफॉर्म घालतात, ते सुद्धा आर्मीच्या रँक्स लावतात, ते सुद्धा याच प्रकारचा युनिफॉर्म घालतात. त्यामुळे खरा सोल्जर कोण आणि खोटा सोल्जर कोण हे ओळखण्यामध्ये लोकांची फार गफलत होते. तुम्ही कुठेही मोठ्या इमारतीमध्ये जा, तिथला जो सिक्युरिटी गार्ड असतो तो पिकॅप लावलेला असतो, त्याच्या खांद्यावर स्टार लागलेले असतात, त्यांनी एक प्रकारचा युनिफॉर्म घातलेला असतो. जर सिक्युरिटी एजन्सी चांगली असेल तर ते स्वतःचा युनिफॉर्म ठेवतात, नाहीतर सर्रास कॅमोफ्लेज युनिफॉर्म वापरतात. आर्मीकडे किंवा सेनेकडे जो कॅमोफ्लेज युनिफॉर्म होता जे आजकाल हे लोक घालतात, हा आम्ही 1978 साली घालायला सुरुवात केली होती. त्यावेळेला हा युनिफॉर्म फक्त थलसेना घालायची, म्हणजे आम्ही इन्फंट्रीवाले घालायचो किंवा आर्मीवाले घालायचो. एअरफोर्स आणि नेव्हीपाशी हा युनिफॉर्म नव्हता. 85च्या नंतर हा नेव्ही आणि एअरफोर्सलाही देण्यात आला. काही वर्षानंतर साधारण 92-93च्या नंतर हा CRPF, BSF, ITBP या लोकांनी अखत्यार केला. त्याच्यावर डिफेन्स मिनिस्ट्रीने आक्षेप घेतला होता, पण होम मिनिस्ट्रीने त्याला काही उत्तर दिलं नाही आणि त्याच्यामुळे यांचं धाडस वाढत गेलं. त्याच्यानंतर पोलिसांनी हा युनिफॉर्म घेतला. आजकाल सगळेच पोलीस हा युनिफॉर्म घालतात आणि त्याच्यानंतर याचं इतकं उत्पादन व्हायला लागलं की हे कापडं बाजारामध्ये सर्रास मिळायला लागलेली आहेत आणि त्याच्यामुळे रस्त्यावर फिरणारा कुठलाही मुलगा कॅमोफ्लेज पॅन्ट, कॅमोफ्लेज शर्ट घालून फिरत असतो, तर त्यामुळे त्यांना ओळखणं मुश्किल होऊन जातं. पहलगामच्या अतिरेक्यांनी लष्करी गणवेश घालून परिसरात वावरण्याच्या नंतर तिथे केलेला गोळीबार हा चिंतेचा विषय आहे. पण अशा प्रकारचे घटनेतले अनेक प्रसंग आहेत की जे यापूर्वी घडल्याचं सुद्धा सांगितलं जातं. त्याच्या जोडीला महत्त्वाचा मुद्दा आहे की जिथे इतक्या मोठ्या संख्येनं म्हणजे जवळपास 2000च्या आसपास पर्यटक होते, तिथं सुरक्षा रक्षकच तैनात का नव्हते. पहलगामचा हा भाग जिथे हल्ला झाला तो अतिरेक्यांच्या नेहमीच्या कारवायांपासून दूर राहिलाय. असं असताना सुद्धा पर्यटकांचं एक महत्त्वाचं स्थळ म्हणून ज्या भागामध्ये सातत्यानं वर्दळ असते, तिथे स्थानिक पोलीस प्रशासनाचं अस्तित्व असणं म्हणजेच राज्य सरकारच्या वतीनं पोलिसांची तैनाती असणं गरजेचं होतं. अब्दुल्ला सरकारनं हे का केलं नाही हा प्रश्नही अत्यंत योग्य आहे. तर आणि या भागामध्ये ट्रेडिशनली कधीही दहशतवादी हल्ले झालेले नव्हते. दहशतवादी हल्ले जे झाले होते ते काश्मीर खोऱ्यामध्ये झाले होते. तर म्हणजे ही एक वेगळीच जागा आहे. इथे थोडी उंची जास्त आहे, 7-8 हजार फूट एवढी या भागाची उंची आहे. तर इथे हा भाग कारगिलच्या जवळ असल्यामुळे दहशतवादी हल्ला होण्याचं हे पहिल्या वेळा अशा प्रकारचा मोठा दहशतवादी हल्ला हा समोर येतो आहे. काश्मीरच्या कोणत्याही अतिरेकी हल्ल्याच्यासाठी प्रथमतः केंद्र सरकारला जबाबदार धरलं जातं. ते स्वाभाविकही आहे. पण मुद्दा असा आहे की आता काश्मीरात स्थानिकांनी निवडून दिलेलं सरकार आहे. काश्मीरात जेव्हा सरकार नव्हतं तेव्हा तिथल्या कायदा सुव्यवस्थेच्यासाठी केंद्रीय सरकारला जाब विचारला जाणं 100% बरोबर आहे. आजही हा प्रश्न कोणीही टाळत नाही. मोदी सरकारला म्हणजेच पर्यायानं नरेंद्र मोदी आणि अमित शहांना प्रश्न तर विचारले गेले पाहिजेतच, पण त्याचबरोबर सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारनं का निभावली नाही हा प्रश्न सुद्धा येतोच आणि तोही विचारायला हवाच.
ज्या ठिकाणी भारतीय सैन्य अजिबात नाहीये तिथे काश्मीर पोलीस पण नाहीये. तर तसं म्हटलं तर ही थोडी चूकच आहे की काश्मीर पोलिसांनी त्या भागात राहायला पाहिजे होतं. जिथे जिथे टुरिस्ट येतात तर तिथे तिथे टुरिस्टवरती लक्ष ठेवण्याकरता, त्यांना मदत करण्याकरता पोलिसांची गरज आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर जर तिथे टुरिस्टचं अट्रॅक्शन असेल तर सिव्हिल पोलिसनी तिथे आपली गस्त वाढवायला पाहिजे होती किंवा कोणाला तिथे ठेवायला पाहिजे होतं. पण एक गोष्ट आहे की प्रत्येक सिव्हिल पोलीस पाहिजे मॅनपॉवरची नेहमी वणवा असते. त्याच्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी असा माणूस ठेवू शकत नाहीत किंवा तिथे एक दोन माणसांना ठेवून काही फायदा नसतो. जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका झाल्याच्या नंतर तिथे आता काँग्रेस समर्थित अब्दुल्लांचं सरकार आलंय. या सरकारनं आपली जबाबदारी घ्यायची की नाही? हमारे बाहर से मेहमान आए थे छुट्टी मनाने के लिए. बदकिस्मती से उनको कफनों में घर वापस भेजा गया है और मैं यहाँ इन सबको यकीन दिलाने आया हूँ कि इस मौके पे हुकूमत इनके साथ खड़ी है और जितना हम इनके लिए कर सकेंगे हम कर लेंगे. राज्य आणि केंद्र सरकारांमधल्या समन्वयाच्या अभावानं होणारे दहशतवादी हल्ले हे दुर्लक्षून चालणार नाहीत. परिस्थिती आजची नाही. अशा प्रकारे असमन्वयामुळे आत्तापर्यंत अनेकदा दहशतवादी हल्ले झालेत आणि त्याही पलीकडे जाऊन झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी प्राण गमावलेत त्यांना तसा न्याय मिळालाय का हा प्रश्न अनुत्तरित आहे. आत्ताच्या घडीला तुमच्या समोर अतिरेक्यांची चित्र आहेत. ही तीच मंडळी आहेत ज्यांनी पहलगामचा हल्ला केला. विशेष म्हणजे यात काही स्थानिक अतिरेकी आहेत. काही अतिरेकी पाकिस्तानातून आले आहेत पण त्यांना आसरा देण्याच्यासाठी जम्मू काश्मीर मधल्या अनेकांनी आपल्या घरात जागा दिली होती असं सुद्धा सुरक्षा यंत्रणांना कळवलं गेलंय. म्हणूनच जर समजा तुम्हाला यांच्यापैकी कोणी कुठेही कधीही दिसला असेल तर तात्काळ सुरक्षा यंत्रणांना कळवा असं आवाहन सरकारनं केलं आहे. आणि आपण जर बघितलं तर गेल्या वर्षभरामध्ये दहशतवाद्यांचं कंबरडं आपण मोडण्यात आपल्याला यश मिळालं होतं आणि असं मानलं जायचं की काश्मीर खोऱ्यामध्ये 30 ते 40 दहशतवादी अजून शिल्लक असावे आणि साऊथ ऑफ दी पंजाब म्हणजे जम्मू उधमपूर खालचा जो भाग आहे पुंछ राजौरी नंतर किश्तवार वगैरे त्या भागामध्ये 5-10 दहशतवादी असावे अशा प्रकारचा अंदाज होता. आणि हे दहशतवादी फक्त सॉफ्ट टार्गेट्सना अटॅक करत होते. प्राप्त स्थितीमध्ये पाकिस्तान या सगळ्याच्या मागे आहे हे कुणाही व्यक्तीला नव्यानं सांगण्याची गरज नाही. स्थानिकांच्या मदतीशिवाय हा हल्ला शक्य नाही हे सुद्धा तितकंच खरं. पण या स्थानिकांना आणि अतिरेक्यांना फूस पाकिस्तानची आहे. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखानं याच निमित्तानं केलेलं एक भाषण सध्या समाज माध्यमात चर्चेला येत आहे. आपण ते पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला समजेल की खुलेआम भारताच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य कशी केली जातात. पाकिस्तान की कहानी अपने बच्चों को जो है आपने जरूर सुनानी है ताकि वो पाकिस्तान की कहानी न भूलें. Well, our forefathers they thought that we are different from the Hindus in every possible aspect of life. अशा वेळी प्रश्न उपस्थित राहतो की पाक जर इतक्या खुलेआम भारत विरोधी वागत असेल तर आपण सौम्य का वागतोय. आज तक इंसानियत की तारीख में सिर्फ 2 रियासतें हैं जो कलमे की बुनियाद पर बनी हैं. पहली जो थी उसका नाम है रियासत तैयबा, क्योंकि तैयबा जो है वो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने उसको नाम दिया था. और जबकि कुरान में उसका नाम है यसरब, या अहले यसरिबा ला मुकाम लकुम फरजिउ, ये कुरान में नाम है उसका, जो आज जिसको मदीना अल मुनव्वरा कहा जाता है. और दूसरी रियासत जो है वो उसके 1300 साल के बाद अल्लाह ताला ने ये आपकी बनाई है कलमे की बुनियाद के ऊपर. या संपूर्ण स्थितीमध्ये मुद्दा असा उपस्थित राहतो की पाकिस्तान तेव्हा तेव्हा ठरवून भारताच्या भूमीवर हल्ले करतो ज्या वेळेला भारतामध्ये कुणी महत्त्वाचा मेहमान म्हणजेच पाहुणा आला असेल. आत्ताच्या घडीला अमेरिकेचे उपराष्ट्रपती भारताच्या दौऱ्यावर असताना हा हल्ला झालाय. यापूर्वी सुद्धा
अमेरिकेचे राष्ट्रपती भारतामध्ये असताना हल्ला झाला होता। 4 दिवसापूर्वी चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे पाकिस्तानी सैन्याचे आहे मुनीर, त्यांनी वक्तव्य केलं होतं की आम्ही हिंदूंना मारणार, आम्ही भारतावरती हल्ले करणार वगैरे। आणि याच्याशिवाय आपण बघतो की आता पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियात होते आणि त्यावेळेला हा हल्ला झाला। आणि एवढंच नाही तर जे अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट व्हान्स हे भारतामध्ये होते। ज्या ज्या वेळेला अमेरिकेचे प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंट भारतामध्ये येतात त्या त्या वेळेला एक मोठा दहशतवादी हल्ला होतो, अशा प्रकारचा इतिहास आहे। भारतानं या निमित्तानं मोठं पाऊल टाकायला घेतलंय असे संकेत मिळतायत, कारण पाकिस्तानचं पाणी भारतानं तोडलंय आणि पाणी तोडण्याच्या पलीकडे सुद्धा काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत। भारताच्या परराष्ट्र सचिवानं त्याची माहिती दिली। ही नुसती माहिती नाही, हे एका महत्त्वाच्या घडामोडीचं सूतोवाच आहे। Cabinet Committee on Security met this evening under the chairmanship of the Honorable Prime Minister. The CCS was briefed in detail on the terrorist attack on 22nd April 2025 in Pahalgam in Jammu and Kashmir, in which 25 Indians and 1 Nepali citizen were killed. A number of others sustained injuries. The CCS condemned the attack in the strongest terms and expressed its deepest condolences to the families of the victims and hoped for the early recovery of the injured. Strong expressions of support and solidarity have been received from many governments around the world, which have unequivocally condemned this terror attack. The CCS recorded its appreciation for such sentiments, which reflect zero tolerance for terrorism. विशेष या भागामध्ये तुर्तास इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।